जे कुंभमेळा मंत्री आहे गिरीश महाजन ते या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाही. कुंभमेळ्यात नाही नाही काही नाही, वादबीत काही नाही आहे. आता मी आलो इकडे नाशिकला, त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. कुंभमेळ्याची तयारी सर्व अधिकारी होते, VCवर पण होते, प्रत्यक्षही होते, आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आता थांबायचं नाही, आतापासून तुम्ही काम सुरू करायचं. म्हणजे कुंभमेळा आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा होतोय, हे भाग्य आहे आपल्या नाशिककरांचं. आणि म्हणून आतापर्यंत काय काय कामं केले त्याचा एक आढावा घेतोय, बाकी काही. नाशिकला पालकमंत्री बरोबर आहे. आभार दौरा जो आहे, म्हणजे नाशिककरांनी आमच्या महायुतीला एवढं भरघोस यश दिलं, त्यांचा एक आभार मानण्याचा एक कार्यक्रम आहे. प्रकारच्या शाळा संपूर्ण जिल्हाभर नाही, राज्यभर पॅटर्न असा राबवला पाहिजे आणि मॉडेल स्कूल केले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जो पटसंख्या जी आहे आपली ती वाढेल आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल. पण आज नाशिक दौऱ्यावर वार सुरू आहे. नाही, यामध्ये तुम्हीच गल्लत करताय पत्रकार. मुख्यमंत्री महोदयांची वार रूम म्हणजे सुरू आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही व्हायटल प्रोजेक्ट आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत, ते CM वार रूममध्ये घेतले जातात. आणि CM वार रूममध्ये घेतल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग, त्याची काय प्रगती आहे त्याचा आढावा घेतला. त्याला मुख्यमंत्री असतात, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असतो, संबंधित मंत्री असतात. आता आता आपण जे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जे विभाग आहेत त्या विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष आहे, तो वार रूम नाही आहे. आणि तो समन्वय कक्षामध्ये जे शिवसेनेच्या अजितदादांचा उपमुख्यमंत्री असताना त्यांचंही आहे ना, म्हणजे समन्वय कक्ष. तो समन्वय कक्ष यासाठी स्थापला आहे की आपल्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचा आढावा घेणं, ते कुठे काम अडकलं आहे का ते पाहणं आणि त्याला चालना देणं. आणि या समन्वय कक्षामध्ये समन्वय कक्षाचा आढावा मुख्यमंत्रीही घेतील, त्यामुळे मुख्यमंत्रीही घेतील, आम्ही दोघंही घेऊ. त्यामुळे असं कुठलंही तुम्ही त्याचं नवीन वार रूम सुरू होतं आहे असं काही तुम्ही चालवूही नका बातम्या आणि बोलूही नका. खासदार आपल्याकडे